आजची कथा आहे जालनामधील मनीषा आणि तिच्या मुलीची। जिंतूर तालुक्यातील 28 वर्षीय मनीषा नवऱ्यासोबत सतत होणाऱ्या वादामुळे, त्याच्यासोबत पटत नसल्यामुळे नवऱ्यापासून विभक्त होऊन जुना जालना भागात विभक्त राहायला लागली। तिला तिच्या नवऱ्यापासून 3 मुली व 1 मुलगा झालेला होता। आई बापाच्या भांडणात त्या 4 बहिणी भावंडांचीही ताटातूट झाली। त्या चौघांपैकी 1 मुलगा व 1 मुलगी नवऱ्याकडे जिंतूरमध्ये राहायला लागलेत, तर एक 6 वर्षांची आणि दुसरी 4 वर्षांची मुलगी मनीषाकडे राहतात। 2 मुलींची जबाबदारी अंगावर पडल्यावर पोटापाण्यासाठी काहीतरी काम करणं मनीषाला गरजेचं होतं। त्यामुळे मनीषाने साफसफाईचे काम करणे सुरू केले। बरीच कामे तिला मिळाली, ज्यातून तिला बऱ्यापैकी पैसाही मिळत होता। म्हणजेच मनीषाने साफसफाई आणि इतर घरगुती कामे करून तिचा व तिच्या 2 मुलींचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली होती। मनीषा आपले काम करून दुपारी घरी परतत खाऊन पिऊन सुखी जीवन तिचं सुरू होतं। तेव्हाच 2022 मध्ये तिची ओळख तिथेच एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत वाडेकर या पुरुषासोबत झाली। अगोदर यांची मैत्री झाली। त्यांच्या झालेल्या मैत्रीमुळे प्रशांत मनीषाच्या घरी यायलाही लागला। तिच्या 2 मुलींना तो खूप जास्त जीव लावायला लागला। मनीषाची देखील प्रशांत काळजी करत, त्यामुळे मनीषालाही प्रशांत कुठेतरी आपलासा वाटायला लागला आणि नकळत यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झालं। त्यांचं प्रेम इतकं पुढे गेलं की प्रशांत हक्काने मनीषाच्या घरी मनात येईल तेव्हा यायला जायला लागला। अगदी नवरा बायकोसारखं नातं त्यांचं तयार झालं होतं। दोघांनाही आता एकमेकांपासून दूर राहायला जमत नव्हतं। प्रशांतनं मनीषासोबतच तिच्या 2 मुलींनाही आपलं मानलं होतं। म्हणूनच मनीषाने प्रियकरासोबत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ती घरात नसताना तो आपल्या मुलींवर लक्ष ठेवल, त्यांची काळजी घेईल। ती ज्या ठिकाणी राहत होती त्याच तिच्या घरात आता प्रियकर प्रशांत सुद्धा एकत्र राहू लागला। असे समजा हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले। अगदी एका कुटुंबाप्रमाणे त्यांचं सगळं सुरू होतं। मनीषा साफसफाईचे काम करायची, त्यामुळे सकाळी लवकरच घरातून जायची, तर दुपारी 3:30 वाजेपर्यंत आपले सगळे कामे उरकून घरी येत असे। तसेच तिचा प्रियकर प्रशांत हा दिवसभर घरी राहून रात्री 7:30 वाजेनंतर हॉटेलमध्ये त्याच्या कामावर जायचा। सगळं काही व्यवस्थित त्याचं सुरू होतं। मनीषा ही खूप खुश होती। तिलाही वाटलं आपल्या 2 मुलींना प्रशांतकडून बापाचं प्रेम मिळेल आणि आपल्यालाही चांगला पार्टनर। पण तिला काय माहिती की प्रशांतच्या चेहऱ्यामागे एक भयानक राक्षस लपलेला आहे। कारण जेव्हा घरकाम करण्यासाठी मनीषा रोज बाहेर जात होती, त्यामुळे दुपारपर्यंत ती घरात नसायची। त्यावेळी तिचा प्रियकर प्रशांत हा दिवसभर घरी एकटाच असायचा आणि त्याच वेळी मनीषाच्या मुलीही त्याच्यासोबत घरी एकट्याच राहत। असे समजा या प्रशांतची नजर मनीषाच्या मुलींवरही होती। म्हणूनच घरी कुणी नाही याचा गैरफायदा तो घेत राहिला। प्रेमाने मुलींना जवळ घेत नैसर्गिक कृत्य तो त्यांच्यासोबत करायला लागला। प्रियशीची वर्षांची मुलगी घरात असताना तो तिच्यावरही लैंगिक अत्याचार करू लागला। आधी त्यानं तिच्या बरोबर नैसर्गिक कृत्य केले, त्यानंतर तो तिच्यावर लैंगिक अत्याचारही करत। हे सगळं गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असेल हे देव जाणे। मनीषा घरात आल्यानंतर तिला आपल्या मुली नाराज दिसायच्या, परंतु त्यांना करमत नसेल। तू कामानिमित्ताने सतत बाहेरच असते मनीषा, मुलींना जरा वेळ देत जा, असं बोलून हा नराधम प्रशांत तिची समजूत काढत। आणि परत मनीषा दुसऱ्या दिवशी कामाला गेली की तिच्या मुलींसोबत असेच वाईट कृत्य करत। आता मात्र या सर्व गोष्टींचा मनीषाच्या मोठ्या मुलीला खूप जास्त त्रास होऊ लागला। त्या दिवशी तर तिला ताप आणि उलट्याही होत होत्या। मुलीची तब्येत खराब आहे, तिला हॉस्पिटलला घेऊन जायला हवं, मनीषा म्हणायला लागली। परंतु प्रशांतनं मेडिकलमधूनच औषधे आणून दिली। प्रशांत समोर त्या लेकराला आपल्या आईसोबत आपल्या मनातील भावना व्यक्तही करता येत नव्हत्या। प्रशांतला बघून ती भयभीत होत होती, परंतु मनीषाला मात्र या सगळ्यांमध्ये काहीतरी विचित्र वाटू लागलं होतं। म्हणूनच तिने वारंवार आपल्या मुलीला काय झालं बेटा, कशाची भीती वाटत आहे का म्हणून विचारायला सुरुवात केली। शेवटी रात्री 7:30 नंतर प्रशांत घराबाहेर कामाला निघून गेल्यावर त्या मुलीने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला तोडक्या मोडक्या शब्दात सांगितला।
मुलगी तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगताना तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. आपल्यासोबत नेमकं काय घडलं याचं नावही तिला माहिती नव्हतं, पण जे काही डोळ्यांना दिसलं, जे काही झालं ते सांगायचा प्रयत्न तिनं पूर्ण केला. आपल्या निरागस मुलीसोबत आपल्याच प्रियकराने इतके वाईट कृत्य केलं आहे हे ऐकून मनीषाच्या पायाखालची वाळूच सरकली. म्हणून मनीषाने तिच्या मुलीकडे याबाबत आणखी काही विचारणा केली. यावर याआधीही आपल्यासोबत ते काका असेच करत आले आहेत. आधीही आई तू घरी येईपर्यंत त्यांनी माझ्यावर असेच अत्याचार केल्याची मनीषाच्या मुलीनं सांगितले. कुणाला जर काही सांगितलं तर याद राख अशा अनेक धमक्या ते मला देत होते. मला घाबरवत होते. त्यामुळेच त्यांच्या भीतीमुळे मी कुणालाही काहीच सांगितले नाही असंही तिने मनीषाला सांगितलं. मात्र यावेळी मनीषाच्या मुलीला तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर भयंकर त्रास झाला होता व तिची तब्येतही खूप बिघडली. त्यामुळे तिने तिच्यासोबत झालेला हा सर्व प्रसंग आपल्या आईला सांगितला. मनीषाने आपल्या मुलीला कवटाळले. आपण एका पुरुषाला किती विश्वासाने आपल्या घरात आणून ठेवलं, त्याच्यावर किती प्रेम केलं, पण त्याची वाईट नजर आपल्या मुलींवर पडली आणि त्याला घरात आणायची शिक्षा माझ्या ह्या निष्पाप मुलींना मिळाली. मनीषाने डोळ्यातले अश्रू पुसले. मुलीसोबत झालेला अन्याय तिला सहन होत नव्हता. त्यामुळे त्या मुलीच्या आई मनीषाने तात्काळच कदीम जालना पोलीस ठाणे गाठले. झालेला सगळा प्रकार तिनं पोलिसांना सांगितला. लिव्ह इन मध्ये सोबत राहणाऱ्या प्रशांत वाडेकर विरुद्ध गुन्हाही नोंदवला. त्या मुलीवर अनैसर्गिक कृत्य करून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कदीम जालना पोलिसांनी नराधम प्रशांत वाडेकर याला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. यानंतर त्याला कोर्टासमोर नेले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीही सुनावली आहे. दरम्यान या मनीषाच्या मुलीला वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हे करत आहेत. दरम्यान सदर घटनेनं जालना शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेतून एकच शिकावं, डोळे झाकून विश्वास कुणावरच ठेवू नये. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून आईवडिलांनी आपले भांडणे वादविवाद मिटवून आनंदाने एकत्र संसार करावा. तुमच्या भांडणांचा परिणाम मुलांवर होता कामा नये. त्यांना दोघांपैकी आईला नाहीतर बापालाच निवडायला भाग पाडू नका. मनीषा रागाने दुसरीकडे राहायला गेली. दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला नवऱ्याची जागा दिली आणि त्याच व्यक्तीनं तिचा घात केला. मुलीला बापाचे नाव लागावे, आपल्या मुलीकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू नये. मुलांनी विचारलं तर आमचा बाप कोण, तर त्यांना दाखवता आलं पाहिजे अशा विचाराने मनीषा प्रशांत वाडेकर सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पण तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल असे घृणास्पद लज्जास्पद कृत्य तिच्याच प्रियकराने केले आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड करू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.